आता शिवप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी। आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे। या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झालेत। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते या सोहळ्यासाठी उपस्थित राहत आहेत। किल्ले रायगडावरील सिंहासनावरील छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून त्यांच्या मूर्तीवर राज्याभिषेक करण्यात येणार आहे। यावेळी होळीचा बाळावर रणमैदानी खेळ सुद्धा सादर केले जाणार आहेत। त्यामुळे रायगडावर आता शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आज आपण पाहतोय 351वा शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय वाजत गाजत उत्साहात संपूर्ण राज्यात साजरा केला जातोय आणि या सोहळ्यानिमित्तानं विशेषतः रायगडावर आकर्षक अशी सजावट सुद्धा केल्याचे या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। प्रत्येक मराठी माणसासाठी आणि शिवप्रेमीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आजच्या या खास दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते रायगडावर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि याच सोहळ्याची दृश्य आपण एकीकडे रायगडमधली दृश्य पाहतोय तर दुसरीकडे नागपूरमध्ये सुद्धा असाच उत्साह पाहायला मिळतोय। शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण राज्यामध्ये अतिशय उत्साहात आनंदात आज सर्वत्र साजरा केल्याचा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि हा सोहळा साजरा करण्याआधीची ही पूर्वतयारी आहे। पावसाळ्याचा काळ आहे, पावसाच्या सरी बरसतायत, मात्र आशात या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह कुठेही कमी पडल्याचं पाहायला मिळत नाहीये। प्रत्येक मराठी माणसासाठी आणि शिवप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे, कारण 351वा शिवराज्याभिषेक सोहळा आज संपूर्ण राज्यात साजरा केला जातोय। त्यामुळे देशभरातून शिवभक्त आज किल्ले रायगडावर दाखल होत आहेत। एकीकडे आपण रायगडवरची दृश्य पाहतोय तर दुसरीकडे नागपूरमधली ही दृश्य आहेत। किल्ले रायगडावर सिंहासनावरील छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून त्यांच्या मूर्तीवरती राज्याभिषेकही करण्यात येणार आहे।